9 महिन्यांची गर्भवती महिला लावणी करू शकते का? विचार करा. समोर लावणी सुरू आहे आणि रंगमंचावर नाचणारी कलाकार 9 महिन्यांची गर्भवती आहे. अचानक तिला जाणवतं वेळ आली आहे. ती रंगमंचा मागे जाते आणि काही वेळाने एका बाळाचा जन्म होतो. बस संपलंच. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. कारण त्याच स्त्रीने पुन्हा रंगमंचावर जाण्याची इच्छा व्यक्त केली. हा एखादा सिनेमाचा सीन नाही. ही महाराष्ट्राच्या एका विलक्षण कलाकाराची कथा आहे. नाव विठाबाई नारायण गावकर. नमस्कार, मी प्रमोद आणि स्वागत आहे तुमचं प्रकरण वेगळ्याच्या ऑफिशियल पेज. 1 जुलै 1935 पंढरपूर इथे एका अशा मुलीचा जन्म झाला जिच्या आयुष्यात रंगमंच बाहेरून आलेला नव्हता. तो तिच्या घरातच होता. तिचे वडील आणि कुटुंब तमाशाच्या परंपरेशी जोडलेले होते. तिचे आजोबा नारायण फुडे यांनी फिरता तमाशा फड उभा केला होता. त्यामुळे विठाबाई मोठ्या होताना आजूबाजूला पुस्तकांपेक्षा ढोलकी, लावणी, गवळण, रंगमंच आणि फिरती मंडळी होती. गावोगावी जाणं, सादरीकरण करणं आणि त्यातून कला शिकणं हीच त्यांची शाळा. विठाबाईंची गोष्ट फक्त गरिबी होती म्हणून कलाकार झाल्या इतकी साधी नाही. त्यांच्या कलेमध्ये काहीतरी वेगळं होतं. त्यांचा स्टेज प्रेझेन्स, आवाज, अभिनय आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता. अनेक आर्थिक अडचणींना मात करून त्यांनी तमाशाच्या फडाला हातभार लावला. पुढे त्यांच्या कलेची दखल मोठ्या रंगभूमीवरील व्यक्तींनीही घेतली. मामा वारेकर यांनी त्यांना आपल्या नाट्यसंस्थेत कामाची संधी दिली. त्यांच्या कलेने ग्रामीण भागापासून मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोच घेतली. अगदी 1662च्या भारत चीन युद्धाच्या काळात त्यांनी NEFA सीमेवर सैनिकांसाठी तमाशा सादर केल्याचा उल्लेख आढळला. विठाबाईंचं नाव मोठं होत गेलं. त्यांना तमाशा सम्राज्ञी म्हणून ओळख मिळाली. राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान झाला. पुढे महाराष्ट्र गौरव व संगीत अकादमीचा सन्मानही मिळाला. एकीकडे देश त्यांच्या कलेला सन्मान करत होता, दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात संघर्ष संपतच नव्हता. फडावरील आर्थिक संकट आली, साथ सोडणारी लोक होते, कर्ज घ्यावं लागलं, तरीही त्यांनी फड उभा ठेवला. विठाबाईंनी फक्त स्वतःसाठी काम केलं नाही, तमाशा कलाकारांच्या कल्याणासाठीही प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे तमाशा कलाकारांच्या राज्य सरकारकडून पेन्शन मिळण्याच्या प्रक्रियेला हातभार लावण्याचा समकालीन वृत्तांत सांगतो. पण नियतीचा विरोधाभास पहा. ज्यांनी इतर कलाकारांसाठी आवाज उठवला त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये आर्थिक अडचणी होत्या. 15 जानेवारी 2002 रोजी त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनावेळी कुटुंबाकडे हॉस्पिटलचं बिल भरणे इतकेही पुरेसे पैसे नव्हते. हीच कदाचित विठाबाईंच्या आयुष्याची सर्वात वेदनादायक विसंगती आहे. आज आपण इंस्टाग्रामवर 30 सेकंदात एखाद्या कलाकाराला व्हायरल होताना बघतो. पण एक काळ असा होता जेव्हा ना सोशल मीडिया होतं, ना प्रमोशन, फक्त कला होती आणि लोकांसमोर सिद्ध करण्याची ताकद. आज जर तुम्ही विठाबाईंचं नाव पहिल्यांदा ऐकलं असेल तर कदाचित हेच त्यांच्या आयुष्याचं खरं प्रकरण आहे. विठाबाई नारायण गावकर. प्रकरण वेगळं, मुद्दा तोच, नजर वेगळी.